देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात. लागेल तर आपल्या पुणे पोलिसांच्या इन्फॉर्मेशनवर आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये कारवाई सुरू झाली. तर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आज ॲपचं लॉन्चिंग जे आहे तुम्ही नागपूरमध्ये अगदी काही वेळापूर्वी झालेलं आहे. कशी नेमकी सगळी तयारी सुरू आहे? जागा वाटपाचं कधीपर्यंत माहितीचं झालं? जागा वाटपाच्या संदर्भात आमची एक बैठक झाली आहे, ती समाधानकारक झाली आहे. अजून एक बैठक आम्ही करू आणि मला असं वाटतं की आम्ही लवकर जागा वाटप करू शकतो. नारायण राणे आणि राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष, त्यांचं नाव फायनल झालं की तशी चर्चा आहे किंवा तशी बातमी आलेली आहे? चर्चांवर नावं फायनल होत नसतात. एक प्रोसेस असते, ती प्रोसेस ज्यावेळेस होईल त्यावेळेस कोणाकोणाची नावं फायनल झाली ते तुम्हाला निश्चितपणे सांगू. शरद पवार मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की 40 वर्षानंतर पवार साहेब शेवटी रायगडावर गेले. अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर पवार साहेबांना अजितदादांमुळे जावं लागलं. आता तुतारी कुठे वाजते, किती वाजते, कशी वाजते हे आपल्याला भविष्यात दिसेलच. शंका उपस्थित केली डिफेंस के लिए ये कितना महत्वपूर्ण रहेगा? देखिए, मैं ऐसा मानता हूँ कि देश का एक प्रकार से पहला डिफेंस एसएमई एक्सपो ये पूना में हो रहा है. आज अगर हम देखें तो हमारे देश में सबसे फास्टेस्ट ग्रोइंग सेक्टर ये डिफेंस मैन्युफैक्चरिंग का है और इसमें असीमित संभावनाएं भी है. इसमें बड़े पैमाने पर निवेश भी है, इसमें बड़े पैमाने पर रोज़गार के अवसर भी है और इस क्षेत्र को महाराष्ट्र में हम लाए, महाराष्ट्र को उसका फोकल पॉइंट बनाए, इस दृष्टि से ये एक्सपो हमने तैयार किया है, लगाया है. देश भर से एसएमईज वहाँ पर आई है और महाराष्ट्र की इकोसिस्टम को देखने के बाद मेरा विश्वास है कि डिफेंस मैन्युफैक्चरिंग के क्षेत्र में महाराष्ट्र में वो लोग निवेश करेंगे. ये बहुत ही महत्वपूर्ण इस प्रकार का कार्यक्रम यहाँ पर हो रहा है. राज ठाकरेंनी ईव्हीएम वरती पुन्हा शंका उपस्थित केली. कोणी? राज ठाकरे कशावर केली? ईव्हीएम. माध्यमांशी बोलत होते. तर लवकरच जागा वाटपाचा निर्णय होईल असं फडणवीस यांनी म्हटलंय. आता नाही पटत आहे, पुन्हा पटेल. कंत्राटी भरतीचा जिया तुम्ही रद्द केलेला होता. आज एमपीसीबी जी लोकांची भरती करती विविध पदांवरती, त्यांनी पण कंत्राटी भरतीचा असं आहे. कंत्राटी भरतीचा ज्यावेळेस GR रद्द केला त्यावेळेसच आपण सांगितलं होतं की ज्या डिपार्टमेंट्समध्ये गेली 20-25 वर्ष कंत्राटी पदं आहेत ती पदं त्यांना भरता येतील. हे काही आज नव्याने ते करत नाही आहे. काही डिपार्टमेंट्स हे कंत्राटी पदांवरच चालतात कारण त्या जॉबचं नेचरच तसं आहे. त्याच्यामुळे कुठेही नव्याने ते होत आहे असं मानण्याचं कारण नाही. आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते. 40 वर्षानंतर तर लवकरच जागा वाटपाचा निर्णय होईल असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे.